नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत। विठ्ठल रखुमाई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी अंसावाड म्हापसा या देवस्थानचो शतकोत्सव सोहळा चालू झालेलो आसा। माघ पौर्णिमा 2025 ते माघ पौर्णिमा 2026 म्हणजे फेब्रुवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत हो 100 वर्षांचो वर्ष आम्ही साजरे करता। आणि फाटल्या वेळाचेर आम्ही सहस्त्रमोदक गणहोम करून या शतकोत्सवाची सुरुवात केली। त्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यात 100 सामूहिक सत्यनारायण महापूजा करून दुसरो सोहळो केलो। आणि आता आषाढ महिनो चालू झालेलो आसा आणि आम्ही पळयतात की सगळे गोवा म्हणा महाराष्ट्र म्हणा सगळे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आसा। भक्तिमय असे वातावरण निर्माण झालेले आसा सगळीकडे। आणि त्याच अनुषंगान रविवार दिनांक 6 जुलै आषाढी एकादशी त्या दिसा विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीन यंदापासून वारी माझ्या पांडुरंगाची या माध्यमांसून सगळ्या विठ्ठल भक्तांक म्हापसा आणि बार्देश परिसरातल्या सगळ्या विठ्ठल भक्तांक आम्ही एकत्र हाडपाचो एक प्रयत्न चालू केलेलो आसा, जेणे करून सगळे आज वारकरी पंढरपुराक चलत वयता, पांडुरंगाचे दर्शन जावचे ह्या भावनेसून ते आज पंढरपूर पर्यंत वयतात। जेंका वचपाची शक्य जालें ना किंवा काही कारणास्तव काही लोक वचोंक ना, अशा सगळ्या लोकांक आम्ही एक विनंती करतात की 6 जुलै 2025 आषाढी एकादशी दिसा पहाटे 5:30 वाजता तुम्ही विठ्ठल मंदिर क्षेत्र अंसावाड या ठिकाणी येऊचे। एकत्रीकरण आम्ही 5:30 सुमार दवरलेले आसा आणि त्यानंतर आम्ही शाप संक सुमार विठ्ठल मंदिराकडसून ही दिंडी भायर सरतली। पहाटे संक सुमार ही 6 जुलयाक भायर सरतली। विठ्ठल मंदिराकडसून ती भायर सरल्यानंतर क्रांतीवीर चौक, त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर, जुवा मॅनेजीस फार्मसी कडसून वळसो घेऊन ती सत्यराव हॉटेला कडसून ती गांधी सर्कलाक वळसो घेऊन खोर्ले सीमेकडसून पोलीस स्टेशनाच्या फाटल्या रस्त्यानसून ती वयर सरतली आणि पुन्हा मंदिरान ते येऊन सांगता जातली। असो एक ल्हानसो तो रूट आसा। आणि ह्या दिंडीन आम्ही सातेरी दिंडी पथक आमचे केरी विर्डी साखळी या ठिकाणीच्या त्यांका पथकाक आम्ही आमंत्रित केलेले आसा खास, जेणे करून टाळ मृदंगाच्या गजरान ज्ञानोबा तुकाराम श्री विठ्ठल रखुमाईचो जय जयकार करीत आम्ही ही दिंडी म्हापसा शहरान संपूर्ण ठिकाणी व्हरतले। आणि या दिंडीन म्हणजे बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी मोठ्या संख्येन सहभागी जावचे, त्या खातीर आजची खरी ही पत्रकार परिषद आसा। आणि त्याचबरोबर आम्ही या पूर्ण वर्षभरात असे विविध असे उपक्रम सुद्धा दवरलेले आसा। आणि आषाढी एकादशी दिसा आम्ही दिंडी मंदिरान येयल्यानंतर सार्वजनिकरित्या लघुरुद्र अभिषेक आसतलो। देवस्थान समितीतर्फे महाअभिषेक महापूजा जातली आणि त्यानंतर सकाळी 8:30 ते दनपारा 1:30 वाजेपर्यंत सुवासिनी महिलांतर्फे स्वहस्ते गाभाऱ्यान वचून विठ्ठल रखुमाईची महापूजा करपाची एक संधी असता। आणि सांच्या वेळाचेर उत्कृष्टरित्या जी अनेक वर्षांपासून आमची एक आता परंपरा झालेली असा की फुलांची आरस तयार करप, म्हणजे पांडुरंग रखुमाईनी आम्ही अत्यंत सुबक अशा फुलांच्या आरस ते करून लोक त्या ठिकाणी मुद्दम आरस सुद्धा पळोवंक येतात आणि पूर्ण दीस पांडुरंगाचे दर्शन लोकांक मेळचे। तसेच सांजे 5 सुमार सगळ्या म्हापसा शहरातल्या पंचायतन देवता आमची ग्रामदैवत शांतादुर्गे सगळ्या आम्ही श्रीफळ पानांचो विडो दवरून त्यांचो बहुमान राखलो वयता। आणि त्यानंतर भजनांक सुरुवात जाता। सांच्या 5 भजनांक सुरुवात जातली, ती 11 पर्यंत भजन आमचे चलता। त्यानंतर महाआरती जाता आणि महाआरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता जाता। हो आषाढी एकादशी दिसा पूर्ण दीस म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रातच्या 11 वाजेपर्यंत आषाढी एकादशीचा भरगच्च असो कार्यक्रम केला। आणि यंदाचे आकर्षण म्हणजे आमचे हे
वारी माझ्या पांडुरंगाची हो खरो एक आमचो आगळो वेगळो तितून म्हणजे दिंडी टाळ मृदंग असतले त्याच बरोबर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असलेलो एक रथ असतलो या सगळ्यांच्या सोबत ही दिंडी वयतली आणि ह्या दिंडी संदर्भात काल सुद्धा एक आम्ही मंदिरात बैठक घेतली आणि या बैठकीत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असली जेणेकरून ही दिंडी यशस्वी करूच्या खातीर सगळ्यांचे सहकार्य मेळचे या खातीर काल सुद्धा आम्ही एक बैठक घेतली आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून अन्य मार्गांतून आम्ही सगळीकडे ह्या दिंडेचो प्रचार आणि प्रसार चालू केलेलो असा। तसेच आज तुमच्या माध्यमांतून सुद्धा संपूर्ण गोमंतकीय जनतेक ह्या वारी माझ्या पांडुरंगाची हो विषय कळोंक जाय त्या खातीर आम्ही हो सविस्तररित्या तुमच्या समोर हो दवरलेलो असा। तसेच आम्ही पूर्ण वर्षभर सुद्धा ह्या शतकोत्सव साजरो करतले हितून धार्मिक कार्यक्रम म्हणजे आमच्या नवरात्र उत्सवान आमच्या ललिता पंचमी त्या ठिकाणी नवचंडी असतली मागीर आमचो दिवाळी कडेन आश्विन म्हयन्यात काकाडे आरती उत्सव झाल्यानंतर ताका जोडूनच भागवत सप्ताह असतलो त्यानंतर महारुद्र अनुष्ठान असतले असे अनेक उपक्रम असतात। त्याचबरोबर आम्ही 1 फेब्रुवारी 2026 माघ पौर्णिमा त्या दिसा विठ्ठल रुक्माईचो वर्धापन दिन त्या दिसा एक आगळो वेगळो असो म्हणजे सहस्त्र कलश महाअभिषेक हितून 1000 लोकांक घेऊन आम्ही अभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न जातलो हितून महिला असतले पुरुष असतले युवक युवती आणि 8 वर्षावरील बालक सुद्धा त्या विधीन सहभागी जातले म्हणजे 1000 लोकांक घेऊन तो सहस्त्र कलश अभिषेक जेणेकरून तो अभिषेकाची पूजन झाल्यानंतर स्वहस्ते तो पांडुरंग रुक्मिणीचे अभिषेक करतले असे 1000 लोकांक घेऊन तो एक महाअभिषेक सोहळा सुद्धा आमचो संपन्न जातलो। त्याचबरोबर आम्ही सामाजिक सांस्कृतिक सुद्धा कार्यक्रम दवरतले हितून मेगा आयुर्वेदिक हेल्थ कॅम्प आसतलो तसेच दुसरो मेगा हेल्थ कॅम्प आसतलो आय चेकअप कॅम्प आसतले आमचे आणि वेगळो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असो एक वेगळो आम्ही कार्यक्रम एक वेगळो करूंक सोदतात तो म्हणजे विठ्ठल मेळा। विठ्ठल मेळा हो एक अख्ख्या गोंयांतली जी विठ्ठल रुक्माईची मंदिरां आसा त्या पदाधिकाऱ्यांक आमंत्रित करप त्यानंतर जे वारकरी संप्रदाय आसा वारकरी जे गेल्लेले आसा अशा वारकरींच्या प्रमुख लोकांक एकत्र हाडप आणि सगळ्यांचो एक बहुमान करप आणि ह्या विठ्ठल मेळ्यात एक महाराष्ट्रातलो मोठो प्रवचनकार हाडून त्या ठिकाणी प्रवचन जावप आणि त्याका जोडून एक मुंबईतलो प्रख्यात असे गायकाक हाडून त्या ठिकाणी गायन केलो वयतले जातले सादर जातले अशा प्रकारे तो एक भव्य दिव्य असो कार्यक्रम आसतलो जेणेकरून संपूर्ण गोंयांतली जी विठ्ठल रुक्माई मंदिर आसा तांकां आमी एकत्रीत हाडप हो सुद्धा त्याच्या फाटलो एक उद्देश आसा। आमी ह्याच बरोबर तुझे प्रवचनां आसा कीर्तन महोत्सव आसा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून हो शतकोत्सव आमी साजरो करतले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांक भक्तजनांचे तसेच आमच्या महाजनांचे आमकां सहकार्य अपेक्षित आसा आणि आजपर्यंत जो आम्ही आता ह्या वर्षभराक चालू केलेल्या कार्यक्रमाक आमचे संपूर्ण गोंयांतले भक्तजन आमचे महाजन आमकां मोठ्या प्रमाणात पाठिंबो दितात आणि उत्सव आमकां फुडें व्हरच्या खरे विशय जाल्यार एक ताकद एक शक्ती ही सगळी मंडळी आमकां दिता। पांडुरंगाच्या कृपेन एक म्हणजे जो सोहळ्याची सुरवात झाल्या ती यशस्वीरित्या ती फुडें वचत आसा आणि आमची कमिटी आज जी आसा ना ती सगळे जाण आम्ही संघटितपणे हे उत्सव यशस्वी करूच्या खातीर कार्यरत आसा। या पुनश्च एकदा या वारी माझ्या पांडुरंगाची या वारीन तुम्ही सगळे बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी सकाळी 5:30 सुमार विठ्ठल मंदिराकडे एकत्रित येवचे। त्यानंतर संग सुमार शाप सातेरी दिंडी पथक केरी बिर्डी यांच्या समवेत ही टाळ मृदंगाच्या गजरान थंयसून मिरवणूक वारी सुरू जातली। वारी म्हापशाच्या या भागात भोंवल्यानंतर पुन्हा तिची समाप्ती विठ्ठल मंदिरानूच जातली। पांडुरंगाच्या दर्शनान त्याची सगळी समाप्ती असतली। त्यांना सगळ्यांक विनंती आसा की तुम्ही सगळ्यांनी ह्या वारी माझ्या पांडुरंगाची इथून सगळ्यांनी सहभागी जावचे। तुम्ही पत्रकार मित्रांनी सुद्धा त्या दिसा उपस्थित रावचे अशी तुमका सगळ्यांक कळकळीची विनंती आसा। आजच्या या पत्रकार परिषदेत